बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद आहे। मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। 23 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली तर प्रवाशांना संताप झालेला आहे। तर टँकरमधून होणारी गॅस गळती अद्यापपर्यंत थांबलेली नाहीये। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 24 तास उलटलेले आहे तरी देखील वाहतूक कोंडी तशीच आहे। टँकरमधून होणारी गॅस गळती अद्यापपर्यंत थांबलेली नाहीये आणि वाहतूक कोंडीची मोठी समस्या सध्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्भवलेली आहे। प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रवासी देखील वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। 24 तास उलटलेले आहेत तरी देखील वाहतूक कोंडीची समस्या तशीच आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, आपण पाहतोय 24 तासांपेक्षा अधिकचा काळ झालेला आहे। वाहतूक कोंडी तशीच आहे। अनेक प्रवासी अडकलेले आहेत आणि प्रवाशांना आता मनस्ताप देखील सहन करावा लागतोय। प्रवाशांचे अक्षरशः हाल होत असल्याचं चित्र आहे। अगदी 24 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा जो केमिकलने भरलेला टँकर आहे तो अद्यापही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून काढण्यात आलेले नाही आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आणि याचाच फटका प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या प्रशासनातर्फे जोरदार हालचाली सध्या सुरू आहेत। जो पलटी झालेला टँकर मधले जे ज्वलनशील पदार्थ केमिकल आहे ते दुसऱ्या टँकर मध्ये काढण्याचं काम सध्या सुरू आहे आणि काही तासांमध्ये हा रस्ता खुला होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। आपण समोर पाहू शकता की हे जे टँकर सध्या या ठिकाणी आपण पाहू शकता की पलटी झालेला आहे आणि या ठिकाणी जो टँकर मध्ये जे केमिकल्स आहे ते बाहेर काढण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतील किंवा प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी जे शर्थीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत। रेस्क्यू टीम आपल्या सोबत आहे सध्या, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात तर कशा पद्धतीचा सध्या रेस्क्यू सुरू आहे आणि कधी ही घटना घडली, तुम्ही कधी बसणार या ठिकाणी आहात? काल साधारणतः 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मुंबईकडे जाणाऱ्या बाजूस ही घटना घडली। आडोशी बोगद्याच्या जवळ ही घटना घडली होती आणि ही घटना घडलेली असताना त्या ठिकाणी आम्ही पहिले पोहोचलो। त्या ठिकाणी रेकी केली आणि ज्या ज्या यंत्रणा या ठिकाणी आवश्यक आहेत त्या यंत्रणांना आम्ही बोलवलं आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आणि IRB पेट्रोलिंग असेल या सर्व यंत्रणा या ठिकाणी सुरुवातीला दाखल झाल्या होत्या आणि NDRFची टीम असेल, दीपक नायट्रेटची टीम असेल, रिलायन्सची टीम असेल या ठिकाणी काल आली होती। परंतु काल रात्री आम्हाला काही यश मिळालं नाही। त्या भरपूर प्रमाणात हवा होती आणि अंधार, त्यामुळे आम्हाला यश मिळालं नाही। आज सकाळी नव्याने आपण सुरुवात केली। या ठिकाणी BPCLची टीम आहे, नंतर मेक इलेक्ट्रिकची टीम आहे, रिलायन्सची टीम आहे आणि तालुक्याच्या सर्व फायर यंत्रणा या ठिकाणी दाखल झाल्या आणि रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षका अच्चल जलाल मॅडम आणि कोकण परिक्षेत्राचे दराडे सर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे ज्वलनशील पदार्थ आहेत ते कशासाठी युज होतं, म्हणजे काय आहे त्यामध्ये, आणि जर ब्लास्ट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती? हा अत्यंत ज्वलनशील आणि इंडस्ट्रियल यूज साठी असलेला हा केमिकल होतं, वायू होता आणि हा जर याचा जर ब्लास्ट झाला असता तर आपण कल्पना पण करू शकत नाही एवढं मोठं नुकसान झालं असतं। निश्चित आकांक्षा, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।